हॅलो फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाऊज आणि शोल्डर न उतरता कितीही डीप नेक असल्यावर बी शोल्डर अजिबात उतरणार नाही, कशा पद्धतीने कटिंग करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेलं आहे व्हिडिओमध्ये। त्यामुळं व्हिडिओ नाही बघितला तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता। हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे लगेच। कशा पद्धतीने कटिंग केले, काय चेंजेस करायचं, कशामुळे शोल्डर उतरते ते सविस्तर माहिती दिलेलं आहे। 38 साईजचं 38 चेस्टचं ब्लाऊज आहे। पूर्ण मी कटिंग दाखवलेलं आहे माझ्या चॅनलवर, नक्की जाऊन तुम्ही बघू शकता। तर इथं कटिंग झालेलं आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही बघू शकता। ही फ्रंट भाग आहे आणि इथं बाहीसुद्धा कटिंग केलं आहे मी, पूर्णपणे कटिंग दाखवलेलं आहे। एकच कस्टमरचे 4 ब्लाऊज आहेत, चारी पण मी इथं 2 अगोदर कट केलेलं आहे, कारण 2 आजच कटिंग आणि स्टिचिंग करून द्यायचं आहे, त्यांना अर्जंट आहे। त्यामुळं अजून 2 मी नंतर देणार आहे। तर अशा प्रमाणाने इथं हा ब्लाऊज एक पूर्ण कटिंग झाला, दुसरा ही त्यांचाच आहे, दुसरा पण इथं कटिंग एकदाच दोन्ही पण कटिंग केलेलं आहे मी। कशा पद्धतीने मी कटिंग करते आणि अजिबात शोल्डर उतरत नाही, शोल्डर कशा पायात उतरते त्याबद्दल सविस्तर माहिती मी मोठ्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, तर लगेच तो जाऊन तुम्ही बघू शकता। तर इथंसुद्धा पूर्णपणे ह्या ब्लाऊजची पण कटिंग झालेलं आहे, दोन्ही पण एकदाच कटिंग केलेलं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असे ब्लाऊज आहेत। रेडी केल्यावर सुद्धा मी ह्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन। इथं बघू शकता पूर्ण इथं रेडी करून ठेवलेलं आहे, काहीच कटिंग ठेवत नाही मी। फ्रंटला मी इथं पाइपिंग देणार आहे आणि बॅकला मी लेस लावणार आहे। कस्टमर कशा पद्धतीने सांगितलं आहे त्याचप्रमाणे मी इथं स्टिच करून रेडी करणार आहे। तर अशा प्रमाणाने इथं पूर्ण दोन्ही पण ब्लाऊजची कटिंग झालेलं आहे। अजून 2 आहे ती मी नंतर 2-4 दिवसांनी निवांत देणार आहे। तर आता अगोदर ही दोन्ही स्टिचिंग करून मी देणार आहे, तर ही दोन्ही ठेवते आणि ह्या ब्लाऊजची मी इथं स्टिचिंग करायला घेते। स्टिचिंगसुद्धा हवे असले तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नक्की मी स्टिचिंगचा व्हिडिओ पण दाखवेन। तर इथं दोन्ही पण ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे, नक्की जाऊन तुम्ही बघू शकता। शोल्डर अजिबात उतरत नाही, कशा पद्धतीने शोल्डर घ्यायचं, गळा रुंदी किती घ्यायचं त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेलं आहे। चला तर मग आजचा हा व्हिडिओ इथं संपवते। धन्यवाद।